नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सर्वप्रथम आपणा सर्वांचं नांदेड फ्री एज्युकेशन या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या मराठी अक्षर भारती विषयामधील पहिली कविता सर्वात्मका शिवसुंदरा ही कविता शिकणार आहोत. चला तर मग पाहूयात कवी कुसुमाग्रज यांची सर्वात्मका शिवसुंदरा ही कविता. सर्वप्रथम आपण या कवितेचे कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा परिचय जाणून घेऊयात. कवी कुसुमाग्रज यांचं पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर असं आहे. त्यांचा जन्म 1912ला झालेला आहे. त्यांचा मृत्यू 1999 मध्ये झाला आहे. ज्ञानपीठ पारितोषिक विजेतेही आहेत. एवढंच नाही, मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक, कवी, नाटककार म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांनी काही पुस्तकंही लिहिलेली आहेत. त्यामध्ये जीवनलहरी, विशाखा, समिधा, स्वगत, हिमरेषा, वादळवेल, मारवा, किनारा अशा प्रकारच्या काव्यसंग्रहांची निर्मिती कवी कुसुमाग्रज यांनी केली आहे. वैजंती, राजमुकुट, कौंतेय, नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, विदूषक अशा प्रकारची नाटकंही त्यांनी लिहिली आहेत आणि प्रसिद्ध झाली आहेत. अशा पद्धतीचा पाठ्यपुस्तकात परिचय कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा दिला आहे. कवी कुसुमाग्रज यांच्याविषयी आणखीन काही माहिती आपण जाणून घेऊया. विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर असंही त्यांना ओळखलं जातं. हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी आहेत. लेखक, नाटककार, कथाकार आणि समीक्षकही होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने कवितेचं लेखनही केलं. ते आत्मनिष्ठ आणि समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचं वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील दैदिप्यमान रत्न असे केले जातं. वि. स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यासोबतच मराठी अभिरुचीवर 4 दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार आणि आस्वादक समीक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्येही आहेत. त्यांच्यातल्या सखोल सहानुभूतीने त्यांना समाजाच्या सर्व थरातील वास्तवाला भिडण्यासाठी आणि पौराणिक व ऐतिहासिक व्यक्तिमत्वांमधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं. त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावाने त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायलाही प्रवृत्त केलं गेलं. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झालं आहे. मराठी कुसुमाग्रजांच्या कविता तरुणांना प्रेरणा देणाऱ्या आहेत. कुसुमाग्रजांचे म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचे कणा ही कविता युवकांना, तरुणांना स्फूर्ती देणारी कविता म्हणून पुढे आली आहे. अशा प्रकारचा परिचय कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा सांगितला जातो. आता आपण सर्वात्मका शिवसुंदरा या कवितेचा आशय जाणून घेऊया. या कवितेमध्ये काय सांगितलं आहे, कोणती संकल्पना या कवितेमधून मांडली आहे. ती संकल्पना म्हणजे परमेश्वरास वंदन करून अंधारातून उजेडाकडे नेण्याची, परमेश्वरास वंदन करून अंधारातून उजेडाकडे नेण्याची आणि संकटातही सामना करण्याची शक्ती कवी प्रस्तुत गीतामधून मागत आहेत. ते मागत आहेत. अशा पद्धतीचा अर्थ सर्वात्मका शिवसुंदरा या कवितेमध्ये मांडला आहे. आता आपण ही कविता वाचन करून घेऊया. सर्वप्रथम आपणासमोर इथं दिसत आहे, शाळेसमोर हे सर्व विद्यार्थी हात जोडून ईश्वराला प्रार्थना करत आहेत आणि मागणं मागत आहेत. चला तर मग वाचून घेऊयात कविता सर्वात्मका शिवसुंदरा. सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकारया अभिवादना, तिमिरातुनी तेजाकडे प्रभुआमुच्या ने जीवना.
सुमनात तू गगनात तू ताऱ्यामध्ये फुलतोस तू सदधर्म ते जगतामध्ये सर्वात त्या वसतोस तू चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना श्रमतोस तू शेतामध्ये तू राबसी श्रमिकासवे जे रंजले वागांजले पुसतोस त्यांची आसवे स्वार्थविना सेवा जिथे तिथे तुझे पद पावना सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना न्यायार्थ जे लढतीरनी तलवार तू त्यांच्या करी ध्येयार्थ जे तमी चालती तू दीप त्यांच्या अंतरी ज्ञानार्थ जे तपती मुनी होतोस त्यांची साधना सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना करुणा करा करुणा तुझी असता मला भय कोठले मार्गावरी पुढती सदा पाहीन मी तव पाऊले सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी भीती विना सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना. अशा प्रकारची ही कविता. आता आपण या कवितेचा प्रत्येक चरणानुसार अर्थ जाणून घेऊयात. आपणा सर्वांना माहीत आहे या कवितेमध्ये कवींनी या प्रार्थनेमध्ये परमेश्वरास वंदन करून अंधारातून उजेडाकडे नेण्याची आणि संकटातही सामना करण्याची शक्ती देण्याची विनंती कवीने केली आहे. आता आपण कवितेचा प्रत्येक चरणानुसार अर्थ जाणून घेऊया. कवितेचं पहिलं चरण. सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना. या कवितेच्या पहिल्या चरणात कवी सांगतात, हे सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी असलेल्या शिवसुंदरा परमेश्वरा, तू आमचं वंदन स्वीकार कर, तू आमची प्रार्थना स्वीकार कर. हे परमेश्वरा, तू आमच्या जीवनाला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जा, आमच्या जीवनाला योग्य मार्ग दाखव, असे कवी कवितेच्या पहिल्या चरणामध्ये सांगत आहेत. कवितेचं पुढचं चरण. सुमनात तू गगनात तू ताऱ्यामध्ये फुलतोस तू सद्धर्म जे जगतामध्ये सर्वात त्या वसतोस तू चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना. कवितेच्या या दुसऱ्या चरणात कवी सांगतात, ते प्रार्थना करतात ईश्वराला आणि म्हणतात, हे परमेश्वरा, सुमनांत म्हणजेच प्रत्येक फुलांमध्ये गगनामध्ये तूच सामावलेला आहे, ताऱ्यांमध्ये देखील तू फुललेला म्हणजेच भरलेला व्यापलेला आहेस. या जगामध्ये जे जे सदधर्माने वागतात त्या सर्वांमध्ये तूच राहतोस. या सृष्टीमध्ये चोहीकडे तुझीच रूपे आहेत याची मला जाणीव आहे, असे कवी कवितेच्या या दुसऱ्या चरणामध्ये सांगत आहेत. कवितेचं पुढील चरण. श्रमतोस तू शेतामध्ये तू राबसी श्रमिकासवे जे रंजले वागांजले पुसतोस त्यांची आसवे स्वार्थ विना स्वेवा जिथे तिथे तुझे पद पावना सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना. कवितेच्या या तिसऱ्या चरणामध्ये कवी सांगतात आणि परमेश्वराला म्हणतात की हे परमेश्वरा,
शेतामध्ये त्या कष्ट करणाऱ्या लोकांबरोबर तू स्वतः मेहनत करतोस. या जगामध्ये जे जे दुःखी आहेत, जे जे कष्टी आहेत, जीवनाने त्रासलेले आहेत, त्या लोकांची आसवे तू पुसतोस. म्हणजेच या सर्वांचं दुःख, त्रास तू दूर करतोस. जिथे कोणत्याही स्वार्थाशिवाय तुझी सेवा केली जाते, तिथे तुझे पावनचरण पाहायला मिळतात. तिथे तुझं अस्तित्व जाणवतं, असे कवी कवितेच्या या चरणामध्ये सांगत आहेत. कवितेचं पुढील चरण. न्यायार्थ जे लढतीरनी तलवार तू त्यांच्या करी, ध्येयार्थ जे तमी चालती तू दीप त्यांच्या अंतरी, ज्ञानार्थ जे तपती मुनी होतोस त्यांची साधना. कवितेच्या या चरणामध्ये कवी सांगतात, जे लोक अन्यायाविरुद्ध लढतात, जे लोक अन्यायाविरुद्ध लढतात, न्यायासाठी तलवार हातात घेऊन रणांगणावर लढण्यासाठी जातात, त्यांच्या हातातल्या तलवारीमध्ये परमेश्वरा तू राहतोस. त्यांच्या हातातल्या तलवारीमध्ये परमेश्वरा तू राहतोस. तसेच जे लोक ध्येयवेडे असतात, जे आपलं ध्येय प्राप्त करण्यासाठी अंधारातून, संकटातून मार्ग काढतात, तू त्यांच्यामध्ये दीप बनून राहतोस. त्यांच्यात आत्मविश्वास, हिंमत निर्माण करतोस. म्हणजेच ध्येयप्राप्तीचा योग्य मार्ग तू त्यांना दाखवतोस. तसंच जे ज्ञानाची लालसा मनामध्ये धरून त्याची कास धरतात, त्यासाठी तप करतात, त्यांची ज्ञानसाधना तू होतोस, असे कवी कवितेच्या या चरणामध्ये सांगत आहेत. कवितेचं शेवटचं चरण. करुणा करा करुणा तुझी असता मला, भय कोठले मार्गावरी पुढती सदा, पाहीन मी तव पाऊले सृजनत्व या हृदयामध्ये, नित जागवी भीती विना. कवितेच्या या शेवटच्या चरणात कवी परमेश्वराला सांगतात, म्हणतात, हे करुणा करा, तुझा आशीर्वाद पाठीशी असताना मला कुठलीही भीती नाही. तुझा आशीर्वाद पाठीशी असताना मला कुठलीही भीती नाही, मला कुठलीही चिंता नाही. त्यामुळे आयुष्याच्या वाटेवर चालताना माझ्या प्रत्येक पावलांबरोबर तुझं पाऊल असेल, याची मला पक्की खात्री आहे, याचा मला पक्का विश्वास आहे. त्यामुळे माझ्याकडून नेहमी सृजनत्व म्हणजेच नवनिर्मिती होईल, काहीतरी नवीन निर्माण होण्याची कृती होईल. माझ्या मनात त्याविषयी कोणतीच भीती असणार नाही, असे कवी कवितेच्या या शेवटच्या चरणामध्ये सांगत आहेत. अशा प्रकारे कवी कुसुमाग्रज यांनी सर्वात्मका शिवसुंदरा या कवितेमधून प्रार्थना केली आहे. आणि या प्रार्थनेमध्ये परमेश्वराला वंदन करून अंधारातून उजेडाकडे नेण्याची, संकटातूनही सामना करण्याची शक्ती आम्हाला दे, अशा पद्धतीची विनंती या कवितेमधून केली आहे. अशा प्रकारे आज आपण कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांच्याकडून लिखित सर्वात्मका शिवसुंदरा ही कविता समजून घेतली आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. त्यासोबतच जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.